हाय गाईज, मी माधुरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे सर्व आजारांवर रामबाण औषधीयुक्त रानभाजी. याचं नाव आहे तरोटा. बघा, ही तरोटा अशी दिसते. ही रानातच मिळते, शेतीच्या आजूबाजूला मिळते. ही फक्त पावसाळ्यातच आपल्याला उपलब्ध असते, बाकी ऋतूत ही कधीच दिसत नाही. बघा, ही मी तोडून घेतलेली आहे. याची फक्त पानं तोडायची असतात. याचे देठ बिलकुलही तोडायचे नसतात, कारण हे ना जरड असतात. आता मी 4 ते 5 वेळा छान धुवून घेणार आहे ही भाजी. त्यामुळे आपली माती रेती सगळी त्यातली निघून जाते. आणि मी 5 ते 7 मिनिटांना छान उकळून घेणार आहे, कारण ही ना थोडी जरड असते भाजी, त्याच्यामुळे ही थोडी उकळून घेतल्या जाते. ते 5 ते 7 मिनिटं छान उकळायला ठेवते. ही भाजी ना वातनाशक, कफनाशक आणि स्किनसाठी तर पर्वणीच आहे ही भाजी एकदम. बघा, मी ही उकळून घेतलेली आहे आता, आणि मी ही पूर्ण याचं पाणी काढून घेणार आहे चाळणीच्या सहाय्याने. आणि आता मी इकडे कांदा आपण थोडा जास्ती असला ना तरी हरकत नाही आहे, कारण पालेभाज्यांमध्ये कांदा छानच वाटतो. बघा, मी उभा कांदा कापून घेते आहे. त्यात लसूण, लाल मिरच्या. बघा, कांदा मी मोकळा करून घेतलेला आहे. आणि लसूण पण बारीक कापून घेते. आणि लाल मिरच्यांचे पण मी मोठे काप करून घेते. आपण हिरव्या मिरच्या पण घालू शकता, लाल मिरच्या नसेल तर. पण लाल मिरच्याने ना भाजी खूप छान लागते. बघा, कोणत्याही पालेभाज्यात लाल मिरच्या छानच वाटतात. चला, तर लसूण आणि मिरची आपली कापून झालेली आहे. आता आपण उकळून घेतलेली तरोटा, त्यालाही थोडं बारीकच कापून घ्यायचं आहे. आणि छान मोकळी करायची आपल्याला ही भाजी, कारण ही ना उकळल्यावर ना ही एकामेकाला चिपकून जाते. ती कापल्यामुळे छान मोकळी पण होऊन जाते, आणि हाताने पण त्याला छान मोकळं करून घ्यायचं आहे. आणि भाजी चवीला पण खूप छान लागते, खूप चविष्ट लागते ही भाजी. आता मी इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे, आणि त्यावर मी मोहरी आणि जिरं घालून घेतलं आहे. आता हे छान तडतडलं की त्यावर आता आपण लसूण घालून घेणार आहोत, बारीक चिरलेला. लसूण ठेचून घेतला तरी हरकत नाही. त्यावर बारीक चिरले कांदे आपण घालून घेतोय. आणि भाजी ना एवढी उपयुक्त आहे आपल्याला. ही वातनाशक आहे, कफनाशक आहे, आणि स्किनसाठी तर पर्वणीच आहे ही भाजी. याने आपला डायबिटीज पण कमी होतो. थायरॉइडसाठी पण खूप उपयुक्त आहे ही भाजी. आता कांदा आपला सॉफ्ट झाला की त्यावर मी लाल मिरच्या घालून घेते आता, कारण लाल मिरच्या पहिलेच घातल्या ना की त्या जळतात तेलात. आता हे पण छान आपण हलवून घेणार आहोत. मिरची पण आपल्याला तेलात होऊ द्यायची आहे. त्यावर आता आपल्याला एक पण मसाला नाही, फक्त हळद जाणार आहे ह्या भाजीत आपली. यात काहीही मसाले लागत नाही, काही नाही. आणि भाजी मी छान मोकळी करून हाताने टाकते आहे, कारण त्यामुळे याला छान मसाला, कांदा, मिरची, मीठ वगैरे लागतं. नाहीतर ही भाजी ना अशी चिपकून जाते उकळल्यावर. याला छान मोकळं करून घ्यायचं आहे, आणि भाजी छान एकजीव करून घ्यायची आहे कांदा मिरचीसोबत. आणि यातनं आयरन पण भरपूर असतं, फायबर असतात त्यात भरपूर, प्रोटीन्स, कॅल्शियम. त्यामुळे ना ही भाजी पावसाळ्यात 3 ते 4 वेळा खाल्ल्याच गेली पाहिजे. आता यावर चवीप्रमाणे आपण मीठ घालतो आहे. मला असं वाटतं कितीतरी लोकांना तरोट्याची भाजी माहिती सुद्धा नसेल, पण आपल्या याच्यातनं एवढ्या औषधीयुक्त भाज्या असतात. आणि आता ही भाजी बाजारात पण विकायला यायला लागलेली आहे. गावाकडे तर ही भाजी अशीच मिळते. ज्यांना माहिती आहे ते नक्कीच करतात.
आणि आपण पण आता शहराकडे ही भाजी 3 ते 4 वेळा पावसाळ्यात आपण खाल्ल्याच गेली पाहिजे ही भाजी. बघा तर ही भाजी आपण छान परतवून घेतो आहे. थोडीशी मी अजून वाफेवर ठेवली होती ही 5 ते 7 मिनटं. आणि याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत भाजी छान मोकळी करून घ्यायची आहे. बघा आपली भाजी छानपैकी मोकळी होतच आलेली आहे. त्याचं पूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे. बघा आपल्याला दिसतच आहे. आणि नक्की करून बघा ही भाजी. आणि तुमच्या इकडे ह्या भाजीला काय बोललं जातं ते मला कमेंट्समध्ये सांगा. भाजी आवडली तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बघा तर आपली भाजी होतच आलेली आहे. सगळ्या आजारांवर रामबाण उपाय आणि औषधीयुक्त भाजी अशी ही तरोटा बघा आपली तयार झालेली आहे. नक्की करून बघा. आणि ही भाजी ना खरंच खूप स्वादिष्ट लागते. बघा पावसाळा अजूनही आपला गेलेला नाही आहे. आपल्याला करायला हरकत नाही आहे. आणि अशा प्रकारे भाजी कराल ना तर खरंच खूप छान लागते भाजी. ही भाकरीसोबत चपातीसोबत ही भाजी खाल्ल्या जाते. चला तर आपली भाजी मोस्टली खूप मोकळी झालेली आहे. आणि आता आपण ही सर्व करायला घेतो आहे. चला तर लवकर लाईक करा भाजीला. कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ती. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.